आणि अद्भुत सगळं आहे. खरं म्हणजे हा वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये मी पाहतो, आपण सगळे पाहतो, आषाढीला, कार्तिकीला आणि दर महिन्याच्या एकादशीला. यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक होते. काहीतरी 15 लाख लोक गेल्या वर्षी होते, या वर्षी 25 लाख लोक होते वारकरी. आणि ही ताकद जी आहे वारकरी संप्रदायाची या महाराष्ट्रामध्ये, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्यामध्ये सगळीकडे समाज प्रबोधनाचं काम करत असते. खरं म्हणजे अनेक लोक, अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो, यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात. आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. म्हणून तर एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडे बसलेला आहात. आणि कडाक्याचं ऊन आहे, वरती काही नाही. खरं म्हणजे आमच्यावर मंडप आहे, तुमच्यावर मंडप नाही, तरी सुद्धा तिकडेच म्हणजे दुपारी तर ह्याच्यापेक्षा किती गर्दी होती, 4 पट गर्दी होती. आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे. आणि म्हणूनच उन्हा तानाची, पावसाची, वाऱ्याची कोणी पर्वा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला, कीर्तनाला लोक आवर्जून हजर राहतात. मला आठवतंय आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब अखंड हरिनाम सप्ताह कधी चुकवत नव्हते. आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे, माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं नुसतं आपलं धावपळच असते, धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून थोडा काळ होईना माणूस पांडुरंगाच्या नामस्मरणात विलीन तल्लीन होतो. आणि म्हणून इथं गेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, सर्व वारकरी बंधू, भक्तगण आणि भक्तिपंथावर चालत असलेले सर्व टाळकरी, माळकरी या सगळ्यांना मी वंदन करतो. आणि त्याचबरोबर ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो असे आपले संत सांगून गेले. त्यामुळे अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व माझ्यासाठी साक्षात विठ्ठल स्वरूप आहात. आणि म्हणून मी आपलं दर्शन घ्यायला आलोय. नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, जनी मने बोला ज्ञानदेवा अभंग.